मी अभिजित, मी पूनम. स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. केपे फॉल म्हणून स्पॉट आहे, त्या ठिकाणी जाणार आहोत. शेवटचा श्वास मला इथंच घ्यायचा होता. मी उतरणार नाही याची मला गॅरंटी. चप्पलची पण जोडी आहे. सर्व अपडेट मधून आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित, मी पूनम. स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण कुठेतरी चाललोय म्हणजे जवळपासच कुठेतरी चाललोय. थंबनेल आणि टायटल वरून तुम्हाला कळलंच असेल. तर आपल्यासोबत आज दोघे जण अजून आहेत, तिकडे आहेत. तर आहे अमित आणि त्याची मैत्रीण आहे. इकडे पूनम आहे. तिथं दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराच्या इथून असा रस्ता गेलाय, तिथून आम्ही वरती जाणार आहोत आणि तिकडे वरती केपे फॉल म्हणून स्पॉट आहे, त्या ठिकाणी जाणार आहोत. तो सीन बोललो तुला रिस्की अरे मेंटल ते बघ त्याचं अवघे चालतात ते बाई. तिथं जायचं आम्ही. हा साईडने जायचं इथून. ते काय दोघे ते जात तू दिसत नाही का आपण या धरताना सरकून पडली ना असं नको. चलते रहा रुको नहीं वो चलते रहो आगे जाकर रुकना. नंतर झाडा झुडपांमध्ये जाईल व्हिडिओ करायला. चप्पल दे माझ्याकडे, जा तू. मी आलो चल घेऊन. चल मी घेऊन चप्पल. जा व्यवस्थित जा. पण हे पुन्हा मीला घे. हे हा चढायला काय नाही, उतरायला डेंजर असेल. चढू शकतो आपण. अरे लोक येतात ना. एक रील बनत येतं, रीलचा डिस्कशन चालू आहे, प्रिपरेशन चालू आहे रीलचा. स्पॉट आहे ना. करता करता त्या झाडावर गेलो लटकायला तर काय करशील. तू बोलीस ना आता माझं काय पूर्ण झालंय, इथे येऊन पूर्ण झालंय. शेवटचा श्वास मला इथंच घ्यायचा होता. कारण की मी उतरणार नाही याची मला गॅरंटी. माझ्या आयुष्यात इथंच घालावं लागेल जंगल मध्ये. काय खाऊन काय ते चिकन मटन घेऊन आले. मटन का आणि शेवटचा श्वास घे. मी इथून खाली नाही जाऊ शकत. ते नाही ग, रील मध्ये आधी प्रिपरेशन आहे. म्हणजे तो सांगणार अशी उडी मारायची. तू सांग मी मारतो. हा मी सांगतो तू मार. हा हात वरती ठेवून उडी मार. अशी. इथे या ठिकाणी थांबतोय आम्ही, काहीतरी खातोय. आधी खाऊन घेतो आणि मग पुढे जाऊ. मराठीत काय बोलतात त्याला? मराठीत इंग्लिश मध्ये शूज बोलतात असं सांग त्याला. शूज बोलतात. मराठीत काय बोलतात? चप्पल बूट. आणि मग हिला आणि मग ह्यांना काय बोलतात? जोडी. चप्पलची पण जोडी आहे, फक्त तुझीच नाही. चपलाच्या पण जोडा लागला. तुझ्या जोडला खायला घेतला ना आता कसा बोलतो. आकाशवाणी एकदाच होतो, काय पाहिजे असेल तर आजच खायला घे, मी काही नंतर देणार नाही परत. आकाशवाणी काय एकदाच होते ना. सुंदर रस्ता आहे, सुंदर जंगल आहे. आणि असं इकडे असं जंगल आहे. अमित पण रोह्यातला आहे, ही पण रोह्यातली. पण अमित थोडा संयमी आहे, पण हिला रोह्याचा एवढा अभिमान आहे. रोहा द ग्रेट प्लेस. माहिती आहे मला, रोहा बेस्ट आहे, मी मान्य करतो. पण खोपोली जरा जास्त बेस्ट आहे. कंपॅरिझन का पाहिजे मग? अरे खोपोली जातो, मग कम्पॅरिझन करणारच ना. कंपॅरिझन नाही
बघितलं कसा कम्पॅरिझन नाही पाहिजे नाही पाहिजे कम्पॅरिझन का नाही पाहिजे आमची खोपोलीच बेस्ट पण आमची खोपोलीच बेस्ट तुझी कुठली खोपोली आहे आमची मी राहतो खोपोलीत हा. मी तू राहतोस तर मी पण राहते म्हणून काय झाला तुझी उधर नहीं फिसले क्या हाँ. इसलिए आगे रिस्क नहीं इनको पता है किधर जाना है इसलिए डर नहीं रहे इसको वैकुंठवास जाना है उधर जाके अगर का श्वास लेना है हमरा अरे अंकल चलो आप भी इतना दूर आए अरे मैं आऊंगा पर धीरे धीरे आऊंगा रात हो जाएगी तो नीचे कैसे जाएंगे इधर ही रहना पड़ेगा इधर ही रहना पड़ेगा इधर कुछ नहीं है खाने पीने के लिए खूप वेळ चढून झालाय आता खूप वेळ खूप चढलो सगळी दमलीत पूनम दमले अमित पण दमलाय आणि ही पण दमले आणि आता आम्ही असा काहीतरी व्ह्यू आहे इकडे खोपोली अशी दिसते इकडे पूर्ण खोपोली दिसते आणि हा इकडे केपी फॉलचा तो ब्रिज आहे म्हणजे जी रील व्हायरल होते ती या इथेच होते तर इथे आता आम्ही जातो वरती एवढंच राहिलं चढायचं इथून फक्त जाऊन तिकडे जायचं एवढंच चढायचं राहिलंय तर आमच्यासाठी छोटंसं आहे पण पूनम सांगेल पूनमसाठी कसं आहे फाटली भाजी बरं बरं ठीक आहे इथे येणं शक्य नाही यार बरं ठीक आहे फाटले मग आता टेलर कोण आहे ठीक आहे आता टेलरचं पण काम शिकतो लवकरच म्हणजे सगळ्यांचं शिवून द्यायचं काम करतो मी अंकल बोल रहे हैं खुद तो कर रहे हैं और हमको ज्ञान दे रहे हैं ये हमारा शक्तिमान है शक्तिमान सबको शक्तिमान तू मदद करता है लेकिन इसको कोई नहीं करता चढते विनाकारांची डेअरिंग तरी मग मी बोललेलं माउंटेन ड्यू घेऊन ये आयला चढली रे जमता येईल आम्ही जमता येईल न्यायला पाहिजे ती बघ जमतो तुला कशी काय चढली दमलीच करते आणि फायनली आम्ही पोचलोय आमच्या समोर आहे तो रील मधला स्पॉट आणि सगळे दमलेत पूनम तर खूप दमले खाली बघा चालते अजून तर तुम्हाला दाखवू का तो स्पॉट तर मग बघा इकडे हे आहे ते मटन आहे आणि ते मी बनवलंय इकडे चिकन आहे ते पण मी बनवलंय ती चपाती भाकरी पूनमने बनवले असं नाही भाकरी बाहेरून आणल्यात आणि इकडे कांदा आहे लिंबू आहे हा चिकनचा डब्बा आहे हा मटनचा डब्बा आहे आणि असं काहीतरी ताट आहे आणि असं काहीतरी व्ह्यू आहे इकडे अशी ट्रेन येणार असे जेवतोय आता इकडे आणि इकडे अशी ट्रेन आली ट्रेन एक मिनिट दाखवतो तुम्हाला ट्रेन किती स्लो जाते पण आपल्याला किती खालून फास्ट वाटते आता जेवण वगैरे चालू आहे आणि पाणी नेण्यासाठी इकडे आलोय इकडे असा वॉटरफॉल आहे आणि हा इकडे पाणी भरतोय आणि या साईडला असे ट्रेन आले आणि त्या टोकाला तिथे पूनम बसले पूनम त्या साईडला तिकडे बसले आणि ट्रेन आताच गेली ट्रेन म्हणजे इंजिन होतं फक्त इकडे पोरं उभी आहेत असा इकडे धबधबा पडतोय मस्त पाणी पडतं आणि आम्ही पाणी न्यायला येतो एक बॉटल भरते एक बॉटल रिकामी पूनम हात दाखव हात दाखव इकडे असं बोगदा आहे या साईडने अशी ट्रेन येते इथून आणि या साईडला एक बोगदा आहे यातून अशा आतमध्ये जाते काय बघितल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे गॉड हे काहीतरी जास्तच होतं भिजणार तर मी आहे ऑब्विसली
आता थोडे तिथे जातोय, तिथे फोटो काढतोय आणि नंतर तिथून तशा आतमध्ये जाणार आहोत फोटो आणि व्हिडिओसाठी. मग व्हिडिओ तिथून काढणार आणि मग नंतर पुन्हा इकडे येणार आणि मग एंड आम्ही घरी जाणार. पोचलोय आता बोगद्याच्या जवळ. पूनम गेले, पूनम पहिले फोटो काढणार आहे, नंतर हे दोघे जण जाणार आहेत. सगळे वेटिंग लिस्टला आहेत. जरा 65 जोग या ब्लॉगमध्ये कमी आहेत. कंटाळलो मित्रांनो, कंटाळलो आता अक्षरशः कंटाळलो. आणि आता आम्ही आलो या ठिकाणी, इथे जरा शूट करतो म्हणजे तुम्हाला पण दाखवायला आणलं. हाच तो व्हायरल स्पॉट आहे. इथे असा दिसतंय इंद्रधनुष्य दिसतंय ना मित्रांनो. इंद्रधनुष्य दिसत असेल तर कमेंटमध्ये सांगा दिसतंय म्हणून. जी ट्रेन आले, एक तुम्हाला याच्या आधीचा एक शॉट बघायला भेटेल. ही ट्रेन अशी येते आणि ते तिघे जण बसलेत. तर मला पण यायचं होतं पण मला यायला भेटलं नाही. एक तर कोणतरी शूट करेल किंवा कोणतरी काहीतरी करेल, तर त्या तिघांना बसवलं आणि तो एक शॉट घेतला. एक नंबर शॉट आला, एक नंबर. मग त्यांना सांगायला नको काय कसं काय काय कसं नाही. मग ते येतील कसे इकडे, सांगायलाच लागणार ना. एवढं नाही, तू जाम डीप मध्ये सांगतो. आता इथे असे, आता इथे तसे. एक काम कर ना, तूच घे ना हातात मोबाईल, ब्लॉग तूच बनव ना. थोडंसं आपलं बोलणं कॉमेडी पाहिजे. तू त्याच्यात कशाला घेतोस मी तुला सांगते. कोणाचं काय नाही कोणाचं काय. या दोघींची फोटोवरून एवढी भांडणं झाली, तू बोलते आपण दोघे जण फोटो काढू, ती बोलते आपण दोघे जण फोटो काढू. सगळे फोटो काढून माझे हाल बघा कसे झाले. घाम, चेहरा बघा आणि यांचे चेहरे बघा किती. हा आता नाटकं करते झोपेची. चल ट्रेन आली. तू झोपलेस पण पाठी वगैरे पाणी पडतं ना, एवढं खतरनाक दिसतंय ना. फोटो काढला करू काय लो ती ट्रेनच आली नाही. शॉर्ट झाला. ट्रेन आलीवर सगळ्यांनी व्हिडिओ काढायला घेतली. पूनम तर पुढे एक्सायटेड झाली आणि ट्रेनच आली. बरं झालं बघितली. मित्रांनो पाणी नव्हतं प्यायला आणि खूप ताण लागलेली. तर इकडे असे बारीक ना असे झरे वाहत आहेत. तर त्या ठिकाणी एक झरा आहे, या ठिकाणी असं तिथे तुम्हाला दिसत असेलच, तिथे झरा आहे. आणि तिथे अमित गेला होता पाणी आणण्यासाठी इथून. इकडे त्या दोघी जणी बसल्यात त्या इकडे अमित या साईडने गेला, इथून खाली उतरून असं तिथे गेला. मस्त झऱ्याचं गार पाणी आणलं असेल. आता खूप वेळ झाला म्हणजे 3-4 तास झाले आम्ही इकडेच आहोत. मस्त मजा केली, शूट केलं, फोटो काढलेत आणि काहीतरी व्ह्यू पण असा खूप सुंदर आहे. ट्रेन पण खूप येत आहेत, बघायला भेटत आहेत, बरं वाटतंय जरा. तर सक्सेसफुली केपे वॉटरफॉल ब्लॉग कंप्लीट झालेला आहे आपला आणि आपण आता इथून निघतोय म्हणजे ब्लॉगचा एंड इथेच करतोय. तर आजचा दिवस अमित कसा होता? एकदम मस्त. छान फोटो झाले. तुझ्यासाठी पुनमसाठी किरकिरा दिवस होता. संध्याकाळी ते येत आहे, आता कंटाळली. आणि लास्ट हा काहीतरी असा व्ह्यू आहे, असा व्ह्यू. आणि मित्रांनो ब्लॉगचा एंड इथेच करतो. तर हा आहे पाटी केपे वॉटरफॉल. हा मी तुमचा सर्वांचा लाडका अभिजित.